जन्माला आल्यानंतर घेतलेल्या पहिल्या श्वासापासून मरणाच्या वेळेला घेतलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मला जो वेळ मिळालाय ते वेळेत स्वतःच्या जीवाचा हा जो भवसिंधू आहे तो तुम्हाला मला पार करायचा आहे. कारण लेका विसरू नको, हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, एक ना एक दिवस जाणार आहे. कारण काळ त्याची वाट पाहत बसलेला आहे, नाही का? म्हणून बाबांनो, जन्माला आलात तर या मृत्यू लोकात जगत असताना तुकोबाराय म्हणतात तुम्ही त्या ठिकाणी देव बनून जगा. मृत्यू लोकात जगताना तुम्ही नाही तुम्हाला देव बनता आलं तर या मृत्यू लोकात तुम्ही साधू बनून जगा. का हो? नाही तुम्हाला साधू सुद्धा बनता आलं मग या मृत्यू लोकात तुम्हाला मला माणूस म्हणून भगवंतानं जन्माला घातलं, मग माणूस म्हणून तरी निदान चांगलं जगा. विठ्ठल 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 का हो तुकोबाराय, तुम्ही म्हणता देव बनून जगा. देव बनण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? आळंदी पंढरीची वारी करावी लागेल का? देव बनण्याकरता मला प्रवचन कीर्तन कथा कराव्या लागतील का? सांगू तुम्हाला, प्रवचनानं कीर्तनानं आणि कथेनं माणूस फक्त प्रवचनकार कीर्तनकार आणि भागवत कथाकार बनू शकतो, देव नाही. देव बनण्याकरता काय करावं लागेल सांगू तुम्हाला? गावातल्या एखाद्या मंदिरात जावं लागेल. मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरातल्या मूर्तीला प्रश्न करावा लागेल, का हो आम्हालाही तुमच्यासारखं देव बनायचंय. देव बनण्याकरता मी काय केलं पाहिजे? मूर्ती उत्तर देईल, लेका ज्या मूर्तिकाराने मला मूर्तित्व दिलंय त्या मूर्तिकाराकडे तुला जावं लागेल. का हो? मूर्तिकाराकडे गेल्यानंतर मूर्तिकार आमची पूजा करेल का? आम्हाला नैवेद्य दाखवेल का? मूर्ती म्हणते नाही रे लेका. ज्या वेळेला तू त्या मूर्तिकाराकडे जाशील, मूर्तिकार फार मोठा एक घण घेईल, फार मोठी एक हातोडी घेईल, फार मोठी एक छन्नी घेईल. त्या घणानं त्या हातोड्यानं आणि त्या छन्नीनं तुझ्यावर घाव मारेल. घाव सहन करण्याची ताकद जर तुझ्यामध्ये असेल तर नक्कीच तुला देवत्व मिळाल्याशिवाय राहणार नाही. घाव सहन करण्याची ज्याच्यात ताकद आहे त्याला देवत्व मिळाल्याशिवाय राहत नाही. मी माझ्या पदरचं बोलत नाही. आयरन माहिती का सर्वांना? आयरन जी कुंभाराकडे असते, महिला मंडळ, आयरन कुंभाराकडे असते ना. तुम्ही बोला ना, तुम्हाला मी काय येडी दिसते का? आयरन लोहाराकडे असते. लोहाराकडे असणारी ती आयरन, त्या आयरणीवर अनेक हातोडे फुटतात पण आयरन कधीच फुटत नाही. अनेक मोठे मोठे हातोडे आयरणीवर फुटले जातात पण आयरन कधी फुटत नाही. म्हणून तर लोहाराचे लोक त्या आयरणीला देव मानतात. देव ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. अनेक हातोडे फुटतात, घाव सहन करते पण तिच्यावर एक ती आयरन मात्र फुटत नाही. म्हणून तिला देव मानतात. ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिन वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा. नाही, हात जोडले जातात, पूजा केली जाते का? तर घाव सहन करते. काय बट्टा केली असा आहे, पाषाण देव झाला पाहे, पाषाण देव झाला पाहे, पाषाण देव झाला पाहे. पाषाण
केल्याशिवाय देवत्व मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात लेका, अरे तुझ्यात गाव सहन करण्याची ताकद नाही, तू देव बनण्याच्या भानगडीतच पडू नको. देव बनणं इतकं सोपं नाही. मग तुकोबाराय म्हणतात बाबा, या मृत्यू लोकात साधू बनून जग. तेच तुकोबाराय म्हणतात, साधू बनून जगा. विचारा त्याच जगद्गुरु तुकोबारायला आणि चला माझ्या बरोबर देहूला, विचारू तुकोबाराय आम्हालाही तुमच्यासारखं साधू बनायचंय. साधू बनण्याकरता काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणतात लेका, साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. साधू बनणं इतकं सोपं नाही. साधू बनण्याकरता जीवनात वैराग्य असावं लागतं. साधू बनण्याकरता जीवनात वैराग्य असावं लागतं. किती वैराग्य असावं लागतं? अरे जाळोनी संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालोन या शून्य, इतकं वैराग्य जीवनात असावं लागतं. तुला साधू बनायचंय? साधू बनणं सोपं नाही. तुकोबाराय तुम्हीच म्हणता साधू बना. अरे तुकोबाराय म्हणतात लेका, एखाद्या माणसानं काट्याच्या काठीनं जरी तुला मारलं ना, तरी रात्री त्याचे पाय चेपण्याकरता तुला त्याच्या घरी जावं लागतं. इतकं वैराग्य जीवनात असावं लागतं. तू साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. तुकोबाराय म्हणतात जीवनात वैराग्य सोपा नाही. चला माझ्या बरोबर पैठणला, विचारू माझ्या नाथ बाबाला, का हो आम्हालाही तुमच्यासारखं साधू बनायचंय. साधू बनण्याकरता मी काय केलं पाहिजे? नाथ महाराज उत्तर देतील लेका, साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. साधू बनणं सोपं नाही. साधू बनण्याकरता जीवनात वैराग्य असावं लागतं. वैराग्य सोपा नाही. अरे एखादा माणूस 108 वेळा जरी अंगावर थुंकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं लागतं. यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. मुक्त करावं लागतं. वैराग्य असावं लागतं. तुकोबाराय म्हणतात वैराग्य सोपा नाही. नाथ महाराज म्हणतात वैराग्य सोपा नाही. बाबांनो, वैराग्य सोपा नाही. साधू बनण्याच्या भानगडीत पडू नका. नोभे वैराग्य सोपा रे, नोभे वैराग्य सोपा रे, हे वैराग्य नोभे वैराग्य सोपा रे, नोभे वैराग्य सोपा रे, हे वैराग्य सोपा रे, हे वैराग्य सोपा रे. हो माझं बोलता न वाटे खरे, माझं बोलता न वाटे खरे. हो हो नोहे वैराग्य सोपा रे, नोहे वैराग्य सोपा रे. माझं बोलता न वाटे खरे, नोभे वैराग्य सोपा रे, नोभे वैराग्य सोपा रे. मज बोलता न वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे. आ नोभे वैराग्य सोपा रे, नोभे वैराग्य सोपा रे. अरे साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. साधू बनणं सोपं नाही. साधू बनण्याकरता जीवनात वैराग्य असावं लागतं. का हो तुकोबाराय, का हो नाथ महाराज, तुम्ही म्हणता वैराग्य वैराग्य वैराग्य. वैराग्य म्हणजे नेमकं तरी काय? तुकोबाराय म्हणतात अरे लेका, इह लोकापासून तर ब्रह्म लोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. आणि ते वैराग्य जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे. साधू बनण्याकरता वैराग्य लागतं. तू साधू बनण्याच्या भानगडीत पडू नको. मग तुकोबाराय म्हणतात लेका, तुला देवानं या मृत्यू लोकात माणूस म्हणून जन्माला घातलं. मग माणूस म्हणून तू चांगलं जगलं पाहिजे. माणसानं रस्त्यानं असं चालावं, माणसानं रस्त्यानं असं चालावं. रस्त्याची ही कड तर रस्त्याची ती कड. कसं चालावं माणसानं रस्त्यानं? महिला मंडळ झोपल्या का काय? कसं चालावं? रस्त्याची ही कड तर रस्त्याची ती कड, असं चालावं. माणसानं रस्त्यानं असं चालावं, असं चालावं. निदान 4 लोकांनी तरी आपल्याला रामराम घातला पाहिजे, असं माणसानं रस्त्यानं चालावं. माणसानं अशा ठिकाणी बसावं, माणसानं अशा ठिकाणी बसावं. 4 लोक आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे. कशाला महाराज? पत्ते खेळायला? कशाला? भजन करायला 4 लोक तरी आपल्या जवळ बसले पाहिजेत. सांगू तुम्हाला,
माणसाने असं मरावं, अरे ज्याच्या कानी शब्द पडतील त्याच्या टचकन डोळ्यात पाणी यावं, असं माणसानं मरावं. उत्तमाची पुणे कीर्ती मागे मागे, उत्तमाची पुणे कीर्ती मागे, उत्तमाची पुणे कीर्ती मागे, उत्तमाची पुणे तुका म्हणे का मरणची सरे, तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमाची पुणे कीर्ती मागे, उत्तमाची पुणे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणची सरे, म्हणे का मरणची सरे, उत्तमाची पुणे कीर्ती मागे, उत्तमाची पुणे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे. म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने तुका म्हणे जियावे आणि सत्कीर्ती ते मरावे, नाही का. माणसानं कीर्ती माग राहील असं मरावं. ओ ज्याच्या एखाद्याला कळालंय हा व्यक्ती गेला तर टचकन डोळ्यात पाणी आलं पाहिजे, असं माणसानं जगावं. या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलोत, पण जन्माला आल्यानंतर हे विसरलोत की देवानं तुम्हाला आणि मला जन्माला घातलं. एक तर देवाला विसरू नका, आणि एक आपण एक ना एक दिवस मरणार आहोत हे कधीच विसरू नका. सांगू तुम्हाला, ज्यानं तुम्हाला आणि मला जन्माला घातलं त्याला जरी तुम्ही विसरलात तरी तो तुम्हाला विसरत. एखाद्या बँकचा हप्ता भरायचा जरी तुम्ही विसरलात तरी बँकवाला मात्र नोटीस पाठवायला विसरत. तसं त्यानं तुम्हाला आणि मला जन्माला घातलं, तुम्ही जरी त्याला विसरलात तरी तो तुम्हाला विसरत. तो जर तुम्हाला विसरला तर एक लक्षात असू द्या, सकाळी लोक 9-10 वाजेपर्यंत वाट पाहतील, नाकाला कापूस लावतील, आणि कापूस जर उडाला तर पुढचा कार्यक्रम, नाही उडाला तर पुढचा कार्यक्रम सुरू, नाही का. मला सांगायचंय, नीट लक्षपूर्वक ऐका. मृत्यू लोकात जगता जन्माला आलोत, पण जन्माला आल्यानंतर प्रपंचाच्या दारात जाण्यापेक्षा तुम्ही आम्ही देवाच्या दारात गेलं पाहिजे आणि भगवंताकडे इच्छा व्यक्त केली पाहिजे. इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मी बोलत नाही, साधू संत स्वतः म्हणतात, ज्या ज्या वेळेला आम्ही देवाच्या दारात जातोय आणि भगवंताकडे इच्छा व्यक्त करतोय त्याच क्षणाला भगवान परमात्मा आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. ते कल्पतरू पुरवीला, ते कल्पतरू पुरवीला, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तुका म्हणे जे जे इच्छा करू, नाही का, आणि तेची कल्पतरू पुरविला. त्या जगाच्या मालकाच्या दारात जा, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रपंचाच्या दारात जाऊ नका. साधू संत म्हणतात तरी ज्या ज्या वेळेला देवाच्या दारात जातो ना, क्षणभर जरी उभा राहिलो, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्ती चारी साधी येल्या. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो आनंदाचे डोही, आनंद तरंग आनंदाची अंग आनंद. देवाच्या दारात गेलात तर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. पण तुम्ही आम्ही देवाच्या दारात जाण्यापेक्षा प्रपंचाच्या दारात जातो. सांगू तुम्हाला, प्रपंचाजवळ एक जन्म काय, 1000 जन्म उभे राहा तरी प्रपंच तुमची माझी सुखाची इच्छा पूर्ण करत नाही. मी बोलत नाही, शास्त्र सांगतं. शास्त्र, रावणाकडे किती संपत्ती होती? शुद्ध कंचनाची 7 कोटी घर रावणाच्या साम्राज्यात. कोटी घरे जेते काशान तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध कांचनाची 7 कोटी. कोटी घरे जेते शुद्ध कांचनाची, कांचनाची 7 कोटी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. नाही का, 7 कोटी. 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची गरज ज्याच्या साम्राज्यात आहे त्याला रावण म्हणतात. आणि तो रावण प्रपंचाजवळ भीक मागत होता. नाम आपली सुखाची इच्छा व्यक्त करत होता. मी स्वर्गाला शिडी लावल्याशिवाय राहणार नाही, मी स्वर्णाला सुगंध आणल्याशिवाय राहणार नाही, आणि समुद्रातील जे पाणी आहे ना ते पाणी खारं आहे, ते मी गोड केल्याशिवाय राहणार. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं, महिला मंडळ, तुम्ही आणि मी गळ्यामध्ये आणि हातामध्ये जे सोनं घालतो ना, सोनं जे तुम्हाला अजिबात आवडत नाही म्हणतात, ज्यांना ज्यांना आवडत नाही त्यांनी जाता जाता इथं काढून ठेवलं तरी काहीच हरकत. त्या सोन्याचा आपल्याला वास आला असता, वेगळा परफ्यूम मारण्याची गरज आपल्याला पडली नसती. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं, आज या आजीच्या श्राद्धानिमित्त आपल्याला कीर्तनाची सेवा करण्याची गरजच पडली नसती. अहो, माणसं शिडीनं स्वर्गात गेली असती ना. प्रपंचाजवळ जर माणसाच्या सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर मला तरी असं वाटतं, उभ्या महाराष्ट्रात पावसाळ्याचे दिवस असून टँकरनं पाणी आणण्याची गरज पडली नसती. कारण समुद्रातील जे पाणी आहे ते पाणी खारं आहे, गोड झालं असतं, मनुष्याला पिण्यायोग्य झालं असतं. एवढा मोठा रावण आहे ज्याच्याकडे 7 कोटी सोन्याची घरं आहेत, त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर तुमच्या माझ्या इच्छा सुद्धा आपल्या प्रपंचाजवळ पूर्ण होणार. 1 जन्म काय 1000 जन्म उभे राहा. त्या रावणाच्या तुलनेत तुमचा माझा प्रपंच काय आहे? 2-3 एकर जमीन आहे, त्यात 5-50 नालेच आहेत, नाही का, 2 बिंडे बैल, एखादी चिपडी बायको आणि 2 शेंबडी मुलं. याच्या पलीकडे आपला काय प्रपंच आहे? एवढा मोठा रावण असून त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर तुमच्या माझ्या इच्छा सुद्धा आपल्या प्रपंचाजवळ पूर्ण होणार. सांगती कवडी नेली नाजी, सांगती कवडी नेली नाजी, सांगती कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली नाही. हो तुका म्हणणे जाती संपदाय बडी, तुका म्हणणे जाती संपदाय बडी, सांगती कवडी नेली नाही, सांगती कवडी नेली नाही, सांगती कवडी नेली नाही. तुका म्हणे जाती संपदाय बडी, तुका म्हणे जाती संपदाय बडी, सांगती कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली नाही, सांगती कवडी गेली नाही. ज्याची संपदा एवढी आणि सांगाती कवडी नेली नाही. एवढा मोठा रावण आहे. अहो, एवढा मोठा रावण आहे, त्याच्या जर इच्छा त्याच्या प्रपंचात पूर्ण होत नसतील तर
तुमच्या माझ्या इच्छा सुद्धा आपल्या प्रपंचाजवळ पूर्ण होत नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार सर्व हा किती दिवस उभं राहणार तुम्ही? किती दिवस? एक जन्म ना 1000 जन्म उभे राहा. नसेल समजलं तर ऐका. एकदा काय झालं, एका माणसाने आपलं गाढव बाजारात नेण्याकरता सजवलं. गाढव समजतं ना तुम्हाला? गाढव गाढव ओय गाढव समजतं ना तुम्हाला? एका माणसाने आपलं गाढव बाजारात नेण्याकरता सजवलं. सजवलं म्हणजे काय केलं? गाढवावर मडके वगैरे बांधलं, गाढव बाजारात गेलं. बाजारामध्ये गेल्यानंतर गाढव फिरून फिरून थकलं, आणि थकलं म्हणून गाढव खाली बसलं. खाली बसल्यानंतर गाढवाच्या मालकानं त्याला उठवायचा प्रयत्न केला. गाढव उठायलाच तयार नाही. गाढवाच्या मालकानं त्याला मारायचा प्रयत्न केला, तरी गाढव उठायला तयार नाही. काय करावं? ही घडलेली घटना एक सज्जन माणूस लांबून पाहत होता. सज्जन माणूस. मागं उभं राहिलेले पुरुष मंडळी, तुम्हाला हात जोडून विनंती, मंडपात येऊन बसण्याची कृपा करा. उन्हात उभं राहण्यापेक्षा मंडप आपल्या करताच आहे, जागा आहे, पुढे येऊन बसा. या चला. माणूस ही घडलेली घटना लांबून पाहत होता. सज्जन माणूस गाढवाच्या मालकाजवळ आला आणि त्यानं सांगितलं, लेका तू याला किती मार ते उठणार, कारण ते काय आहे. तू याला किती सांग भजन कर ते करणार, कारण ते काय आहे. आता तुम्हीच म्हणा ना, मी कशाला म्हणू. त्यानं सांगितलं, लेका तू याला किती मार ते उठणार नाही. म्हटले मग काय केलं पाहिजे? म्हटले काही नाही, एक बांबू घेऊन या. बांबू समजतो तुम्हाला? बांबू बांबू शेवटी जातो ना. सज्जन माणसानं सांगितल्याप्रमाणे गाढवाच्या मालकानं एक बांबू आणला. सज्जन माणसानं सांगितलं, लेका या बांबूचं मागचं टोक गाढवाच्या पोटाला बांध, बांबूचं पुढचं टोक गाढवाच्या तोंडापासून 2 हात लांब ठेवून त्याला एक घासाची पिंडी बांधायची. ऐकताय तुम्ही सर्वजण? कुणाबद्दल ऐकताय? कुणाबद्दल? आता तुमच्या डोळ्यासमोर कोण उभे? गाढव. हो नका महाराज म्हणू, पण निदान गाढव तरी नका म्हणू. सज्जन माणसानं सांगितल्याप्रमाणे गाढवाच्या मालकानं केलं. एक बांबू आणला, त्या बांबूचं मागचं टोक गाढवाच्या पोटाला बांधलं, बांबूचं पुढचं टोक गाढवाच्या तोंडापासून 2 हात लांब ठेवून त्याला एक घासाची पिंडी बांधली. जे गाढव मारूनही उठत नव्हतं ते गाढव ताडकन उभं राहिलं आणि चालायला लागलं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, कशा करता? कशा करता? घासाच्या पेंडी करता. मग किती दिवस चाललं म्हणजे त्या गाढवाला तो घास मिळेल? किती दिवस चाललं म्हणजे त्या गाढवाला तो घास मिळेल? किती दिवस चाललं म्हणजे या गाढवाला तो घास मिळेल? तुम्हाला वाटतंय की मी गाढवाबद्दल बोलतीये? सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव मा झुंतीले घाना बांधोनी डोळे, झुंतीले घाना बांधोनी डोळे, झुंतीले घाना बांधोनी डोळे, झुंतीले घाना बांधोनी डोळे, मागे जोडी आरते नाही पोळे, मागे जोडी आरते नाही पोळे, मागे जोडी आरते ही पोळे, मागे जोडी आरते ही पोळे, झुंतीले घाना बांधोनी डोळे, मागे जोडी आरते नाही पोळे, किती चालिलो ते न कळे, दुःख आरंभळे प्राण भूक, कोण सुख धरुनी संसारी
प्रपंच सुखाची इच्छा पूर्ण करत नाही. उलट जसं जसं प्रपंचातलं वय वाढतं तशी तशी प्रपंचातली आशा वाढते. एखाद्याच्या खिशात 100 आहे, त्याला कधी असं वाटतं का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 1000 असले पाहिजे. आहेत ज्याच्या खिशात 1000, त्याला कधी असं वाटतं का मी खूप श्रीमंत आहे? त्याला वाटतं 10,000 असले पाहिजेत. आहेत ज्याच्या खिशामध्ये 10,000 रुपये, त्याला तरी कधी असं वाटतं का मी खूप श्रीमंत आहे? नाही, त्याला वाटतं 1,00,000 असले पाहिजेत. आहेत ज्याच्या खिशात 1,00,000 रुपये, त्याला तरी कधी असं वाटतं का मी खूप श्रीमंत आहे? नाही ना, त्याला वाटतं 10,00,000 असले पाहिजेत. आहेत ज्याच्या खिशामध्ये 10,00,000 रुपये, चालू देऊन असं संध्याकाळपर्यंत, त्याला तरी कधी असं वाटतं का मी श्रीमंत आहे? नाही, त्याला वाटतं 1 कोटी असले पाहिजेत. आहेत ज्याच्या खिशामध्ये 1 कोटी रुपये, तो काय आळंदी पंढरीची वारी करतो का धीरज महाराज? नाही, जिल्हा परिषदचं तिकीटच मागतो. मला सांगायचंय, नीट लक्षपूर्वक ऐका. प्रपंचाजवळ एक जन्म काय. उलट जसं जसं माणसाचं प्रपंचातलं वय वाढतं तशी तशी प्रपंचातली आशा जवान होते. नाही समजलं? एकदा काय झालं, एक म्हातारा होता, तो म्हातारा झाला. खरंच कीर्तन ऐकताय तुम्ही? आता समजलं? वा वा. एक मनुष्य होता, तो म्हातारा झाला. चतुर लोक आहेत बरं का. हा, एक मनुष्य होता, म्हातारा झाला. आणि म्हातारा झाल्यानंतर त्याच्या जीवनातली आशा जवान झाली. म्हाताऱ्याची वाचा बंद झाली होती. असं म्हणतात की ज्या वेळेला माणूस शेवटची घटका मोजतो त्या वेळेला त्या माणसाची ही वाचा बंद होते बरं का. आणि वाचा बंद झाली की मग त्याच्या जीवनातली आशा जवान होत असते. माझ्या बंट्याचं कसं होईल, माझ्या पप्प्याचं कसं होईल, मी गेल्यावर माझ्या बंट्याचं कसं होईल, माझ्या पप्प्याचं कसं होईल. त्याची वाचा बंद झाली. आणि वाचा बंद झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनातली आशा जवान झाली. ते म्हातारं आपल्या 4ही मुलांना जवळ बोलवलं आणि 4ही मुलांना आशयाशी खून करून खुणवू लागलं. मुलांना वाटलं ज्या अर्थी म्हातारा आशयाशी काहीतरी खून करते, त्या अर्थी म्हाताऱ्यानं पाठीमागच्या भिंतीत काहीतरी लपून ठेवलेलं. मुलानं घराची पाठीमागची भिंत पाडूनच टाकली. तिच्यात काही सापडलं नाही. मुलं बापाजवळ आली. म्हातारं 4ही मुलांना आशयाशी खून करून. मुलांना वाटलं म्हातारं ज्या अर्थी आशयाशी काहीतरी खून करते, त्या अर्थी म्हाताऱ्यानं या भिंतीत नक्कीच काहीतरी ठेवलं असावं. बाबाचं वय झालं, इकडं बोट करायचं असेल पण इकडं जातं नाही का, म्हणून इकडची भिंत पाडली. 2 भिंती पडल्या. मुलं बापाजवळ आली. म्हातारं तरी आपल्या 4ही मुलांना आशयाशी खून करून. मुलांना वाटलं या भिंतीत नक्कीच काहीतरी असावं. घराची ती पण भिंत पाडली. 3 भिंती पडल्या. मुलं बापाजवळ आली. तरी म्हातारं 4ही मुलांना आशयाशी खून करून. मुलांना वाटलं समोरच्या भिंतीत नक्कीच काहीतरी डबुलं लपून ठेवलेलं. तुम्हाला डबुलं समजतं का? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? अहो, आमच्याकडले लेकर 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात, तुम्ही एवढाले झाले. घराची समोरची ही भिंत पाडली. 4ही भिंती पडल्या. काहीच मिळालं नाही. मुलं बापाकडे आली. अवतरी म्हातारा आशयाशी खून करून. मुलांना वाटलं ज्या अर्थी म्हातारा आशयाशी काहीतरी खून करते, त्या अर्थी म्हाताऱ्यानं कुठंतरी काहीतरी लपून ठेवलेलं. 2 मिनिटं का होईना म्हातारा बोललं पाहिजे. गावात येतात. डॉक्टर साहेबांना घडलेली घटना इत्यंभूत इतिवृत्त कळवली जाते. डॉक्टर साहेब, आमचं म्हातारा बोललं पाहिजे. पण डॉक्टर साहेब म्हणतात बोलेल ना, पण 50,000 द्यावे लागतील. किती? अहो मानानं 50,000 कुठं तुम्हाला घरातून द्यायची? 50,000 द्यावे लागतील म्हटल्यानंतर मुलं गावात आली. व्याजानं 50,000 काढली. डॉक्टर साहेबांकडे गेली. 50,000 रुपये डॉक्टर साहेबांच्या हातात देण्यात आले. डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन काढलं आणि म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं. पाहता काय म्हातारा बोलायला लागलं. आणि म्हातारा म्हणतं लेका हो, अरे शरम वाटत नाही का रे? लोकाची बांध करू करू मी इस्टेट कमवली. अरे अशी अशी काहीतरी खून करतोय म्हणजे कुठंतरी काहीतरी डबुलं लपून ठेवलं म्हणून नाही. अरे शेजारच्या बाईनं आपली पीठ चाळायची गाळणी नेली, गाळणी तेवढी घेऊन या म्हणजे मरा. म्हाताराही गेलं, 50,000ही गेले आणि घरही गेलं. विठ्ठल 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 आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. तुका म्हणे वाया गेले. तुका म्हणे वाया आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. तुका म्हणे वाया गेले. तुका म्हणे
गेले काशीचे बांधिले तुका म्हणे वाया गेले नाही का. प्रपंचाजवळ एक जन्म नाही 1000 जन्म उभे राहा. प्रपंच सुखाची इच्छाच पूर्ण करणार नाही तुमची. म्हणून साधू संत देवाच्या दारात जातात. आणि जे जे साधू संत देवाच्या दारात जातात तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला विनंती करतात बाबांनो अरे क्षणाला विचार करा. हा भवसिंधू पार करणं खूप अवघड आहे. अभंगाचं प्रथम क्षणोक्षणी हाजी करावा विचार 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 पाया पडतात. बाबांनो क्षणाला विचार करा. अरे भवसिंधू जर पार करायचं असेल ना क्षणाला विचार करा. बाबांनो किती कीर्तनकार मेले म्हणजे तुम्ही सुधाराल. किती किती सांगू तुम्हाला. तुम्हाला जर म्हटलं ना हो परमार्थ करा ना तुम्ही म्हणता ताई आम्ही आताशी 10 वर्षाचे करू आम्ही पुढे परमार्थ. 20 वर्षाचे झाला करा ना परमार्थ. ताई 20 वर्षाचा झालो आता मला अजून 2-3 वर्षांनी लग्न करू द्या. 2चे 4 हात करू द्या मग मी परमार्थ करायला मोकळा. 2चे 4 झाले करा ना परमार्थ. ताई 2चे 6 झाले मुलाच्या शिक्षणाचा खर्च आहे आता करू आम्ही थोडा पुढे परमार्थ. मुलगा मोठा झाला करा ना परमार्थ. ताई एकदा त्याचे 2चे 4 करून देतो मग मी परमार्थ करायला. 2चे 4 झाले का हो करा ना परमार्थ. ताई मुलगा आणि सुनबाई दोघं नोकरीला जातात नातवंड आम्हाला घरी सांभाळावे लागतात कधी करावा परमार्थ. बघता बघता तुमचं माझं 100 वर्षाचं आयुष्य वायाला गेलं पण तुम्ही आम्ही सुधारायला तयार नाही. रामदास स्वामी लग्नाच्या मंडपात उभे राहिले मंडपात आणि ब्राह्मण बुवांना सांगितलं सावधान. जी धूम ठोकली तर अजून परत मंडपात. कारण साधू संत आधी करतात आणि मग तुम्हाला मला सांगतात. मंडपात उभे राहिले तुम्हाला ना आम्हाला जर मंडपात उभं राहिलं आणि ब्राह्मण बुवा म्हटले सावधान त्याच्या डोक्यात एकच माझ्या हातातला हार कधी नवरीच्या गळ्यात घालतो. तुम्ही आम्ही नेमकं त्यावेळेला बेसावध असतो पण साधू संत सावध आहेत. सावध असणारे साधू संत तुम्हाला मला सावध करतात. रामदास स्वामी एके ठिकाणी म्हणतात बाबांनो सावध व्हा. सावध सावधान वाचे वदा नारायण. 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 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंग
पाठी भरला मदन मग तो कैचा सावधान सावध सावधान वाचे नारायण सावध सावधान वाचे नारायण 30 वर्ष होती 30 वर्ष होती तारा पुत्र मागे फिरती वा वा प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावध सावधान वाचे नारायण सावध सावधान वाचे नारायण 40 वर्ष होती हो 40 वर्षाचे झाला तुम्ही किती 40 ज्याचे 40 वर्षाचे पूर्ण झाले त्यांच्या डोळ्याला चष्मे लागायला सुरुवात होते काहीला लांबचं दिसत नाही काहीला जवळचं दिसत नाही मग दोनाचे 4 डोळे होतात म्हणून 40 वर्षाच्या आत तुम्ही ठरवायचं अहो काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं गावात जर एकीकडे कीर्तन असेल कीर्तन आणि एकीकडे ते येतं तुमच्याकडे येतं का ना 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 येतं का मग तिकडे जायचं ते पाहायचं का कीर्तनात यायचं हे तुम्ही ठरवायचं म्हणून रामदास स्वामी म्हणतात बाबांनो 40 वर्षाचे झाला 40 वर्ष होती डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी सावध सावधान सावध सावधान वाचे नारायण 50 वर्ष होती 50 वर्षाचे झालात 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे हरिनाम सावध सावधान वाचे नारायण साठीची बुद्धी नाठी 60 वर्षाचे झालात महाराज म्हणतात तो 60 वर्षाचा होतो त्याच्या बुद्धीवर परिणाम व्हायला चालू होतो तुमच्या आमच्या भाषेत त्याची बुद्धी चळायला चालू होते बरं का 60 वर्षाच्या पुढे इथं कोण कोण असतील त्यांनी समजून घ्या मग 60 वर्षाच्या पुढे माणसाच्या बुद्धीवर परिणाम व्हायला चालू होतो मग महाराज म्हणतात आम्ही जर एखाद्या दिवशी एखाद्या बाबाला म्हंटलो ना बाबा येता का कीर्तनाला बाबा म्हणतात बाई मी आताच खाल्ली भाकर अशी तुमची आमची अवस्था होऊन जाते साठीची बुद्धी नाठी मग हाता येईल काठी साठीची बुद्धी नाठी मग हाता येईल काठी वस वस लागे पाठी वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावध सावधान वाचे नारायण वाचे सावधान वाचे नारायण राची झाली रचना बसल्यानं उठवेना उठल्यानं चालवेना उठल्यानं चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे नारायण सावधान वाचे नारायण 4 मिळून 80 मग झाला अपयशी 4 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्याविना मछली जैसी पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासवीसी सावध सावधान वाचे नारायण सावध सावधान वाचे नारायण वर्ष झाली 90 वर्षाचे होतो आपण एका जागेवर पडलेलो आहे हलता येत नाही डुलता येत नाही कोणी पाहुणा भेटायला आला तर ओळखत सुद्धा नाही आणि एखादा पाहुणा भेटायला आला की मुलं म्हणत असतात आता देवानं यांना उचललेलं देवानं यांचे हाल करण्यापेक्षा देव यांना घेऊन गेलेला बरा मग वर्ष झाली 90 बोलवेना एक शब्द श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध श्रीपुत्र
बदा नारायण सावधान सावधान वाचे बदा नारायण नारायण. नाही का सावध करतात साधू संत तुम्हाला आणि मला. बघता बघता 100 वर्ष निघून जातात पण तुम्ही आम्ही सावध होत नाही. रामदास स्वामी म्हणतात योगी सावध झाला 100 वर्षाचं आयुष्य निघून जातं तुम्ही आम्ही सावध व्हायला तयार नाही. पण सांगू तुम्हाला जीवनात मृत्यू लोकात जगत असताना विसरू नका क्षणाक्षणाला विचार करा. तुकोबाराय म्हणतात हा भवसिंधू जर पार करायचा असेल अरे देह नाशिवंत कळत नाही तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात बाबांनो जन्माला आलात मिळालेल्या वेळेत जीवनाचं सार्थक करा. भाग्यवान आहोत तुम्ही मी भारत देशात जन्माला आलो जिथं पापन पुण्य मानल्या जातं. बाकीच्या देशात पापन पुण्य मानलं जात नाही. आणि त्याही पेक्षा तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो जिथं साधू संतांची भूमी आहे. आणि ज्या महाराष्ट्राची खासियत आहे एखाद्या निर्जीव वस्तूला जरी लात लागली तरी लोक पाया पडतात. भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा हे भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा जिस देश में संत महंत जिस देश में संत महंत संतों का उजियाला उजियाला भारत देश भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा. इस देश में काय आमच्या भारताची ख्याती आहे. आणि या भारतात तुम्ही मी जन्माला आलो. आणि जन्माला आल्यानंतर आपल्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला आला आणि त्या भूमीत तुम्ही आम्ही जगतो. आणि त्याही पेक्षा सांगू आमच्या जरांगे साहेबांसारखा माणूस सुद्धा या मृत्यू लोकात जन्माला आला ज्यानं अखंड भारतातल्या महाराष्ट्राला आरक्षण मिळवून दिलं. एकदा तरी त्यांच्याकरता टाळी झाली पाहिजे. जीवनात